मुंबई पुलिस हिंदुस्तानी। आज मैं आपको वो क्लिप दिखाने जा रहा हूँ जिसमें दिखा है कि एटीएम मशीन में पैसा भरते समय एटीएम मशीन में पैसा भरते समय किस तरह से सिक्योरिटी वाला ट्रिकी मंकी की तरह से लाइट और कैमरा बंद करके उनका पासवर्ड चोरी कर लेते हैं। फिर उसके जरिए वो लॉजिक इस्तेमाल करके 4 डिजिट उसको मालूम रहते हैं, बाद में 2 डिजिट उसको मालूम नहीं रहते, तो उसके जरिए वो लॉजिक और टेक्निक इस्तेमाल करके कैसे वो बिना तोड़े फोड़े एटीएम मशीन को किस तरीके से चोरी छुपे पैसे चोरी करता है। 22 लाख की चोरी की उसने, 22.5 लाख की। ये मैं आपको वीडियो क्लिप दिखा रहा हूँ और ये वीडियो क्लिप आप ज़रूर देखिए। जय हिंद, जय महाराष्ट्र, हिंदुस्तान। देखिए, आज मैं जो वीडियो क्लिप आपको दिखाने जा रहा हूँ उसमें आप सावधान रहिए। सावधान इंडिया के जितने भी बैंक, खास करके बैंकर्स लोगों को, कि जितने भी बैंकर्स हैं जब भी पैसा डालने जाते हैं, डिपॉजिट कर देते शुरू में सुबह मॉर्निंग टाइम, तो ध्यान में रखिए कि सिक्योरिटी वाले को बाहर निकालिए एटीएम मशीन से, क्योंकि सिक्योरिटी वाला क्या करता है, लाइट और कैमरा सीसीटीवी बंद कर देता है और आपका पासवर्ड चोरी कर लेता है। सावधान बैंक लोगों, बैंकर्स में जो काम करते हैं, जब भी आप पैसा डालने जाते हैं डिपॉजिट 10 लाख 20 लाख, तो सिक्योरिटी वाले को बाहर निकालिए और खुद पासवर्ड हर रोज़ चेंज करते रहिए। बस यही मैं आपको अलर्ट करूंगा और अवेयरनेस, मेरा काम है क्राइम को प्रिवेंट करना। यही मैं आपको क्लिप दिखा रहा हूँ, अपनी क्या देख लीजिए। कट हो रहा हूँ। कॅमेऱ्यापासून तोंड लपवू पाहणाऱ्या या महाभागाचं नाव आहे नवनाथ जाडकर। कालपर्यंत नवनाथ पंढरपूरच्या SBIच्या ATMवर सुरक्षा रक्षक म्हणून काम करायचा, पण हे काम करतानाच त्यानं बँकेच्या 22,50,000 रुपयांवर हात मारला, तो सुद्धा ATM न फोडता, कुठलीही तोडफोड न करता। कसं हे तुम्हीच ऐका। कॅश भरताना मॅनेजरनी आणि त्यांचे जे सहकारी मॅडम आहेत त्यांनी तो ATMचा कोड कोणता दाबतात हे त्यांनी लक्षात ठेवलं आणि त्याच्यामध्ये पहिल्यांदा त्याला ATMचा कोड लक्षात राहिला, तो 4 अंकी आणि 2 अंक त्याला लक्षात राहणारे। त्या ATMचं कोड जे आहे ते लक्षात ठेवल्यानंतर त्यांनी 2-3दा प्रयोग करून बघितले। 4 अंक लक्षात राहिले आणि 2 अंक त्यांनी इकून तिकून फिरून ते एकदा त्याला ती मशीन ऑपरेट झाली। त्याच्यानंतर त्यांनी त्या मशीनमधून एकदा 15,000, एकदा 3,000, एकदा 2,000, एकदा 1,099 असे 4 वेळेस 22,55,500 रुपयाचे काढले। ही बँकेला लक्षात आले की आपली कॅश कमी होते। ATM मधून पैसे काढताना नवनाथ CCTV आणि वीज बंद करायचा, त्यामुळे त्याच्या हालचालीही बँकेला कळत नव्हत्या। तिकडे 22 लाखाची रोकड लंपास झाल्यानं अधिकारी हैराण झाले। त्यांनी ATM यंत्रणा नादुरुस्त तर नाही ना याची पाहणी केली, पण काहीच थांग पत्ता लागत नव्हता। आणि हे नवनाथनी त्या पिरियडमध्ये त्याच्या वडिलाच्या नावावर आणि त्याच्या नावावर अशा 3,53,000चे डिपॉझिट केलेलं आहे। आणि बँकेचे जे मॅनेजर आहेत त्यांच्या लक्षात आले की हा नाईट ड्युटीला असताना पहाटे 4 वाजता ATMचा अकाउंट चेक केला, त्या CCTV मध्ये बघितलं आणि त्यांनी त्याच्यात आलं की याचं अकाउंट याला चेक करायची काय गरज आहे। मग त्यांनी ते पूर्ण त्याचं अकाउंट काढलं की याच्या अकाउंटवर किती पैसे आणि कधी जमा आहे। मग त्याच्यानंतर यांचं अकाउंट यांनी सीज केलं। बँक अधिकाऱ्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली। पहिल्यांदा दिशाभूल करणारी उत्तरं देणाऱ्या नवनाथला पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर तो पोपटासारखा बोलू लागला। त्याच्यापैकी जवळपास आपण 10-10.5 लाख रुपये कॅश बँकेची धरून आपण सीज केले नगदी। बाकी त्याने विहिरी, बोर, पैसे, सोनं, नाणं, इतर काही चैनीच्या वस्तू घेतलेल्या आहेत हे सांगितलेले। अजून त्यांचे कोणी साथीदार आहेत का वगैरे याचा आम्ही तपास करीत आहोत। खरं तर ATM मध्ये पैसे ठेवताना काढताना बँक अधिकाऱ्यांनी पासवर्ड गुप्त ठेवण्याची हुशारी दाखवायला हवी होती, पण तसं झालं नाही। आणि दुसरीकडे नवनाथची पैशाची हाव मात्र कमी झाली नाही। दोन्ही परिणाम म्हणजे बँकेला 22 लाखांचा चुना लागला। आता त्याची भरपाई कुणाकडून करणार हा प्रश्न आहे। एकंदर बँकेच्या पैसे भरणाऱ्या अधिकाऱ्यांच्या निग्लिजन्सीमुळे हे आरोपी जो आहे त्याला ह्या बँकेचा पासवर्ड चोरता आला आणि त्यानंतरच बँकेला जवळपास 22.5 लाख रुपयाला फटका बसला।
पोलिसांच्या सतर्कतेमुळे हे सगळं प्रकरण उघडकीस आलं असलं तरी बँकेच्या अत्यंत निष्काळजीपणे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणातून तर काहीतरी धडा घेणं आवश्यक आहे. पंढरपूरहून कॅमेरामन सचिन जाडेसह सुनील दिवाण, ABP माझा.